स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. वेलकम 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 यू ऑल. काल आपण अगदी काही क्षणांमध्ये स्वतःला आनंदी कसं करायचं ते आपण बघितलं. जीवनामध्ये कधी कधी कटू प्रसंग येतात, कधी कधी निगेटिव्हिटी येते, पण आज आपण प्रत्येक प्रसंगाला कसं बॅलन्स करायचं आणि चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल कशी ऍक्टिव्ह ठेवायची ते आपण बघणार आहे. आणि ते कसं करायचं त्याचं प्रॅक्टिकली फक्त सांगणार नाहीये, तर प्रॅक्टिकली आपण ते कशा पद्धतीने करू शकतो ते देखील आपण समजून घेणार आहोत. स्वागत आहे आपणा सर्वांचं आजच्या सेशनमध्ये. लेट मी शेअर द स्क्रीन. ओके. आपण सबकॉन्शियस माइंड काल बघायला सुरुवात केली होती. सबकॉन्शियस माइंड आणि जीवनाचा आनंद. तर जे काही आपलं जीवन आहे, तुम्ही आत्ता माझा क्लास करताय हा कॉन्शियस माइंडनी करताय. आणि सबकॉन्शियस माइंड म्हणजे जो कळत नकळत तो एक डेटा तुमच्यासाठी तुमचं प्रत्येक गोष्ट स्टोअर करताय. जसं आता तुम्ही म्हटलं की चला मी भाग्यशाली आहे, भाग्यशाली, तर तुम्ही भाग्यशाली करण्याची ताकद आहे सबकॉन्शियस माइंडला आहे. पण आपल्याकडनं त्याच्यापर्यंत ज्या सूचना जातात त्या चुकीच्या जातात. काय जातात? रोज तुम्ही म्हणता माझं हे दुखते, ते दुखते, हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे. कळत नकळत आपल्यापासनं त्याला जो डेटा पुरवला जातो आहे तो चुकीचा पुरवला जातो. म्हणून आपल्या जीवनामध्ये दुःख, कष्ट आणि प्रॉब्लेम येतात. मग आता याला ट्रेन कसं करायचं? जर तुम्ही सबकॉन्शियस माइंडला ट्रेन केलं तर समजून घ्या तुमच्या हातात अलादीनचा चिराग लागलेला आहे. कारण त्याच्यामध्ये एवढी शक्ती आहे, तुम्हाला जे पाहिजे जसं पाहिजे ते क्रिएट करण्याची. याचं उदाहरण सांगते. मी ज्या एरियात आता राहते इथे राहायला मला जवळपास 19 वर्ष झाले. 19 वर्षामध्ये आमच्या बाजूला एक प्लॉट रिकामा होता. आधी काय माझ्याकडे काही पैसे नव्हते की बाबा मी प्लॉट वगैरे घेऊ शकेल, असं काहीच पैसे नव्हते. पण जेव्हा माझ्याकडे थोडा सोर्स आला आणि माझे बाजूचा प्लॉट कुणाचा आहे, कशा काय आहे मला काहीच माहिती नव्हतं. मी फक्त अफर्मेशन द्यायला चालू केली. माझ्या मैत्रिणींना म्हणजे या प्लॉटकडे बघायचं नाही, हा प्लॉट माझाच आहे. काय अफर्मेशन दिली मी? या प्लॉटकडे कोणी बघायचं नाही, हा प्लॉट माझा आहे. आणि टचवूड जेव्हा तुमचे अफर्मेशन पॉझिटिव्ह आणि सकारात्मक असतात, माझ्या घराचं बांधकाम पूर्ण व्हायला आलेलं आहे आता. तर तुमचे अफर्मेशन हे का बरं? आता जर मी आता या कापरे मॅडम तुम्ही अनम्यूट करा, तुम्हाला जर विचारलं छत्रपती शिवरायांची माता मा जिजाऊ लहानपणापासून काय आपल्या मुलाला म्हणायच्या? काय म्हणायच्या सुद्धा मॅडम सांगा. लढत राहा. नाही, राजे. संबोधन काय द्यायचे? राजे. अच्छा, हा, राजे. राजे हे अफर्मेशन त्यांनी लहानपणापासून मुलांच्या शुभाला दिलेलं होतं. बाळ राजे, त्याच्यानंतर राजे. पॉझिटिव्ह अफर्मेशन ते देत होते. आता आजकालच्या बरोबर. मुली काय करतात? अख्खा फेसबुक, इन्स्टा, डिक्शनऱ्या, गुगल सर्च करून मुलाचं नाव ठेवतात. मग मुलाचं नाव ठेवतात प्रद्युम्न, मुलाचं नाव ठेवतात अद्वैत, आणि घरी त्याला काय म्हणतात? अद्या, अदू. अधू. बरोबर अच्छा. आहे. मग आता त्याच्या औरामध्ये जे आपण औरा बघायला शिकणार आहे, कळत नकळत त्या मातेनी किंवा घरच्या सगळ्यांनी त्याला अदू अदू केल्याने त्याचा अद्वैत ज्या नावाचा जो सुंदर पराक्रमाचा अर्थ आहे तो कुठेतरी ती एनर्जी त्या आईनी कमी केली व घरच्यांनी कमी केली. तर म्हणून किंवा अजून तुम्ही एक आई म्हणून अनुभव घेतला असेल, लहानपणी जेव्हा मूल धावायला शिकतं, चालायला शिकतं, तर आई त्याला काय म्हणते? अरे थांब, हळू, थांब. पडशील. पडशील. बरोबर आहे. हे 3 शब्द तिचे असतातच. आणि कित्येकदा तिच्या त्या आईनी ठाम म्हणून पडशील म्हटल्यावर ते लेकरू पडलेलं आहे. तर मग याचाच अर्थ काय? त्या आईची पडशील ही एनर्जी अफर्मेशन काम केलं की नाही केलं? मग जर पडशील हे अफर्मेशन काम केलं, तर जर प्रत्येक आईने म्हटलं रे धाव तुझ्या पाठीशी मी आहे, पहिला नंबर जिंकण्यासाठीच तू आहे. परीक्षा किती कठीण असली तरी मी तुझ्या सोबतीला आहे, घाबरू नको, तू यशस्वीच होणार आहे. अरे मूर्खा, गाढवा, तुला काय जमेल? एवढा पैसा आम्ही तुझ्यासाठी खर्च करतो, तू काहीच करत नाही. काय बोलतो आपण? बरोबर ना? अफर्मेशन का केलं तुझ्यामध्ये? पाहिजे असतं अहोंकडनं प्रेम, विश्वास, आदर, आणि मनामध्ये असते कटकट. काही होतच नाही. किती सांगा, आपल्याच मनाचं करत राहतात, घरात कोणाचं ऐकत नाही. जशी व्यक्ती तुम्हाला पाहिजे तसं अफर्मेशन तर देऊन बघा. 3 महिने पुढचे
तो व्यक्ती सकारात्मकतेमध्ये बदललेला तुम्हाला दिसतो. तर या सबकॉन्शियस माइंडला 3 गोष्टींनी आपण ट्रेन करू शकतो. ते म्हणजे पहिलं अफर्मेशन, दुसरं व्हिज्युअलायझेशन आणि तिसरं मेडिटेशन. अफर्मेशन म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ते सतत सतत माइंडमध्ये असणं. जसं एखाद्याला आरोग्य पाहिजे तर तुम्ही काय म्हणाल, मी स्वस्थ आहे. म्हणा बरं माझ्यासोबत, मी स्वस्थ आहे. मी स्वस्त आहे. मी मस्त आहे. मी निरोगी आहे. मजेत आहे. मी मस्त आहे म्हणा, मस्त आहे. मी जबरदस्त आहे. मस्त. जबरदस्त आहे. ठीक आहे. स्वस्थ म्हणजे शरीर आणि मनाने स्वस्थ. जबरदस्त म्हणजे जे काही करताय ते सगळं तुमच्या याच्यात होऊन राहिलं, आवडीने होऊन राहिलेलं आहे आणि जबरदस्त रिझल्ट तुमच्या जीवनामध्ये येऊन राहिलेला आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला जे पाहिजे, मी भाग्यशाली आहे, माझ्याकडे आलिशान बंगल्याची कार आहे, माझे मुलं खूप अभ्यास मन लावून अभ्यास करत आहे, माझ्याकडे सर्व समृद्धी आहे, माझ्या घरातील प्रत्येक व्यक्ती आरोग्य संपन्न जीवन जगत आहे, असं जेव्हा अफर्मेशन द्याल त्या ब्रह्मांडाकडे सबकॉन्शियस माइंडच्या थ्रू त्या ऊर्जा जातील ज्या तुम्हाला अट्रॅक्ट करायच्या. पण कळत नकळत सुद्धा मॅडम काय जातं ब्रह्मांडाकडे सांगा बरं, काय जातं? निगेटिव्हच जातं. जे आपण विचार करतो. जे आपण विचार करतो ते. मग दुसरं तुम्हाला उदाहरण सांगते, व्हिज्युअलायझेशन. दुसरं पहिले अफर्मेशन आपण अजून समजून घेऊ. याच्यासाठी सायंटिस्ट मसुरो इमोटो यांनी प्रयोग केले. जपानचे एक सायंटिस्ट आहे मसुरो इमोटो, त्यांनी काही प्रयोग केले आणि त्या प्रयोगांमध्ये कृपया स्क्रीनवर लिहिण्याची कष्ट घेऊ नये, ते मी समजावून सांगते. ओके. तर मसुरो इमोटोंनी काही अफर्मेशन तयार केलं प्रॅक्टिकली. तर त्यांनी त्याच्यासाठी काही पुस्तके लिहिले, द मिरेकल ऑफ वॉटर, द हिडन मेसेज इन द वॉटर, असे काही पुस्तकही त्यांनी लिहिले. आणि त्याच्यातनी त्यांनी काय सांगितलेलं आहे, तर या पुस्तकात ना त्यांनी एनर्जी सायन्स म्हणजे कसं काम करतं हे समजून सांगितलं. तर आता सध्या ते पुस्तक नाही माझ्या टेबलच्या तिथे, पुस्तक आहेत द हिडन मेसेज इन द वॉटर. तर या पुस्तकांवर त्यांनी जो रिसर्च केला तो त्यांनी सांगितला. आता सुरभी मॅडम, जर मी तुम्हाला म्हटलं हे पाण्याचं चित्र आहे आणि हे पाणी तुम्हाला प्यायचं आहे, तर हे पाणी प्यायची इच्छा होईल का? नाही. पण जर मी म्हंटल की तुम्ही असंच पाणी रोज पिता, तर नाही नाही म्हणायचं. मसुरे मॉडेल नाही. विश्व तुम्ही म्हणाल आमच्याकडे आरो लागले, विश्व आम्ही फिल्टरचं पाणी, नाही. बरोबर आहे. पण मीच म्हणते तुमच्याकडे आरो लागले असेल, फिल्टर असेल, तरी सुद्धा तुमच्या घरचं पाणी असेल. का बरं? जर तुमच्याकडे जिथे पाणी स्टोअर केलेलं आहे पिण्याचं, किंवा तुम्ही एक बॉटल, समजा मी क्लास घेताय तर माझ्याकडे बाजूला एक बॉटल असते आणि ही बॉटल माझ्या हातात आहे आणि माझ्या मनामध्ये जर नकारात्मक विचार आहे, पाणी हे सगळ्यात जास्ती सेन्सिटिव्ह वस्तू आहे, म्हणून पाण्याबद्दल म्हटलं तर पाणी रे पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिला तो वो रुक जाए. त्याच पद्धतीने मग विचारांच्या माध्यमातून, समजा सुरभी मॅडम तुम्ही आज टेन्शन मध्ये आहे, किचन मध्ये काम करून राहिले, हं. तिथे आता पदार्थ आहे, पाणी आहे आणि डोक्यामध्ये नकारात्मक विचार चालू आहे, तुमच्या विचारांचे व्हायब्रेशन त्या पाण्यामध्ये मिक्स होणारच आहे, कारण ती एक एनर्जी आहे, हो. त्या होऊ शकत नाही. मग त्या पाण्याची ऊर्जा अशी होणार आहे. कशी होणार आहे या पाण्याची ऊर्जा? या पद्धतीने डिस्टर्ब होणार. मग आता ही ऊर्जा डिस्टर्ब झाल्यानंतर तिला जेव्हा पॉझिटिव्ह अफर्मेशन तुम्ही देता, तो व्यक्ती मग, तर ती अशी क्रिस्टल फॉर्म मध्ये, जेव्हा तू माझ्यासाठी खूप चांगला आहे, तू मला आरोग्य देता, असं जर पाण्याला म्हटलं तर ते क्रिस्टल फॉर्म मध्ये तयार होते. अधिक हं. पॉझिटिव्हिटी दिली तर ते गोल्डन क्रिस्टल मध्ये. हे ऍक्च्युली सायंटिस्टनी सिद्ध केलेलं आहे, माझं मत नाही आहे. ठीक आहे, सायंटिस्टनी सिद्ध केलेल्या गोष्टी आहेत. आणि जर त्या पाण्याला परत नकारात्मक भाव दिले तर त्याच्यात विचारात्मक ऊर्जांचं प्रतिबिंब होतं. आणि म्हणून प्रत्येक वेळेस अन्न असो, पाणी असो, त्याला थँक्यू म्हणून जरी ग्रहण केलं तरी थँक्यू म्हणता क्षणीच, धन्यवादचा भाव देता क्षणी परत त्याची ऊर्जा चेंज होते. मग आजपासनं माझ्या मैत्रिणींनो, बहिणींनो, भले कितना जिंदगी में टेन्शन आ जाए, काय म्हणायचं पाण्याला? थँक्यू म्हणायचं. काय म्हणायचं? पाण्याला थँक्यू. थँक यू. ठीक आहे. आता हे फक्त पाणी नाही, प्रत्येक व्यक्ती देखील 70% पाण्याने बनलेला आहे. हो. बरोबर आहे की नाही? प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये 70% पाणी आहे. आणि जर तुम्ही मनापासून जर अफर्मेशन दिले एखाद्याला, ऊर्जा पोचवल्या, ऊर्जा कोणत्या पोचवल्या, समजा माझा मुलगा झोपून आहे
आणि मी त्याला म्हटलं काय मूर्खासारखं उशिरापर्यंत झोपून राहतो, तुला काही कळतं की नाही कळत. जेव्हा माझ्या मनातनं जरी हा भाव गेला किंवा मी त्याला म्हटलं नाही, मी बसल्या बसल्याच विचार केला का हा इतका उशिरापर्यंत झोपतो, तर मी त्याच्यापर्यंत ऊर्जा कोणती पाठवत आहे, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? निगेटिव्ह. बरोबर आहे. त्याची ऊर्जा माझ्या ऊर्जेने, आता मग तुम्ही म्हणाल मुलं उशिरा उठतात तर काय करायचं, झोपूनच नाही. मनापासनं तेव्हा एक व्हायब्रेशन क्रिएट करायचं. रेकी जेव्हा तुम्ही रेकीला कॉल करायला शिकाल, रेकीला कॉल करायचा आणि जसं तुम्हाला त्याला घडवायचं. माझा मुलगा सकाळी लवकर उठतो, नियमित त्याची दिनचर्या व्यवस्थित करतो, योगा, प्राणायाम, मेडिटेशन, त्याच्यानंतर आसनं, जिम जे काही आहे ते चांगलं करतो, उत्तम आहार घेतो आणि उत्तम अभ्यास देखील करतो. म्हणजे जसं तुम्हाला पाहिजे आहे तसं तुम्ही रेकीला, ब्रह्मांड ऊर्जाला, ज्या कुठल्या ईश्वर गुरूंना मानताय तशा ऊर्जा जर तुम्ही पाठवल्या, हीच सेम गोष्ट कुठल्याही नात्यासाठी लागू होईल. एखाद्याचा बॉस खराब आहे, त्याच्यासाठी पॉझिटिव्ह अफर्मेशन पाठवा. एखाद्याचे अहो किंवा ही ऐकत नाहीये, सासू किंवा सासरा, ज्या कुठल्या नात्यांमध्ये प्रॉब्लेम आहे त्या नात्यांसोबत नकारात्मक ऊर्जा पाठवण्यापेक्षा जी आपण सतत सतत पाठवत असतो, सेंड देम पॉझिटिव्हिटी. जैसा आपको उनसे बिहेवियर चाहिए, कारण पेरणी तर करावं लागेल, पेराल तेच उगवेल. रोज बोये पेड बबुल का आम कहा से पाहे. रोज जर तुमच्या विचारांमध्ये त्या व्यक्तीप्रती निगेटिव्हिटी असेल तर पॉझिटिव्हिटी क्रिएट होणार आहे का? निश्चितच नहीं क्रिएट होना है. तो आज से ही आपको आदत डाल दो, वो जैसा है ना वो भी भगवान की निर्मिती है. भगवान ने उसको कटु बोलने के लिए बनाए, मग त्याला कटु बोलण्यापेक्षा उसको बोलणं की बाबा याच्यामध्ये ईश्वर आहे, याच्यात प्रेमाची निर्मिती होईल दो. हा घरी प्रत्येकासोबत प्रेमाने वागू दे. इनफ इतना बोलना. वी आर नॉट अ गॉड. आपण देव आहे का? पण प्रार्थना तर देवाला नाही. करतो की देवा याच्या ऊर्जा सकारात्मकतेमध्ये बदलू दे, याचे भाव बदलू दे, याचे विचार बदलू दे. आपण काय कटकट करणार, उसके बारे में नकारात्मक छोड़ना ही नहीं विचार, और कट 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 डिलीट डिलीट करके उसको उस नकारात्मक विचार आए भी तर त्याला कट 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 डिलीट 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 नामेपासून तीनदा डिस्कनेक्ट करून त्या ऊर्जेला दूर करून टाकायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर माझ्या मैत्रिणींनो, जेव्हा तुम्ही स्वयंपाक करता घरामध्ये, ठीक आहे, जेव्हा तुम्ही स्वयंपाक करता घरामध्ये, तर तेव्हा जर चांगलं काहीतरी देवाचं सॉन्ग, ज्या कुठल्या ईश्वर गुरुला धर्मचिंतनाला म्हणतात त्यांची प्रार्थना लावा. तुमच्या घरामधल्या त्या अन्नाला ऐश्वर्य, आशीर्वाद भेटेल. पण आपण ते न करता काय म्हणतो, काय म्हणत असतो सांगा बरं. अरे अजून 4 पाहुणे जास्तीचे आले, आता काय करणार, माझी अशी काय यांना सांगायला पाहिजे, चिडचिड होऊन जाते. वो बंद करो. नाही. जिम्मेदारी आ गई, उसको खुशी से स्वीकारना चालू करो, क्योंकि उसको रोके भी निभाना है, हंस के भी निभाना है. आज से हसना चालू करो. ज्या गोष्टींवर सोल्युशन नाहीये त्या गोष्टींचा माइंड लेवलचा भांडण संपवून टाका. पॉझिटिव्ह एनर्जी तिथे द्या, देन विल गेट द पॉझिटिव्ह. कारण हे बघा, मायक्रोवेव्हचे फोटो आहेत, मायक्रोवेव्हमध्ये पाणी गरम केल्यावर त्याचं व्हायब्रेशन चेंज होतं. 4 तास कम्प्युटरच्या सोबत पाणी ठेवल्याने त्या कम्प्युटरच्या, हे मी नाही या सायंटिस्टनी काढलेले फोटो आहेत, सगळं परत सांगते. आणि जेव्हा त्याच एनर्जीला तुम्ही पॉझिटिव्हिटीने बघता तर एनर्जी चेंज होते. अगदी त्याच पद्धतीने काही प्रयोग जर मसुरे मटनचा अन्नावर केलेला, आपल्या जीवनामध्ये पण असे 3 प्रकारचे लोक ज्यांच्या ह्याच्यात, काही लोकांना खूप प्रेम असतं, प्रेमाची ऊर्जा, काही याच्यात नथिंग वाली ऊर्जा असते, काही हेट. आता लव म्हणजे काही नाते आपल्या जीवनात असे असतात की त्यांच्या केसालाही धक्का लागला तर आपल्याला सहन होत नाही. काही इग्नोरन्स वाले असते, तो आए गए अपने को जिंदगी में कोई फरक नाही पडता. आणि काही लोक आपण जीवनामध्ये असे पकडून ठेवलेले आहेत की त्यांची आठवण जरी आली तर आपली तळपायची एक मस्तकात जाते. आहेत की नाही असे 3 प्रकारचे लोक. आता बघा, अगर आपने हा प्रयोग काय सिद्ध करतं, ज्याला तुम्ही प्रेमाची ऊर्जा पाठवता, ठीक आहे, ज्याला तुम्ही प्रेमाची ऊर्जा पाठवता त्या भाताचा ताजेपणा तसाच राहील. ठीक आहे. ज्याला नथिंग म्हटलं तो जास्ती खराब झाला नाही. काय, हा एकच मिनिट.
ओके. तर लव, नथिंग आणि हेट अशा 3 प्रकारच्या एनर्जीज आपण कुठल्याही व्यक्तीप्रती देतो. तर तसा तसा फरक पडतो. मग हेटवाल्या जेव्हा त्यांनी मसुरे मोटरनी त्या ज्याच्यात हेट लिहिलेलं होतं त्या भाताला रोज अफर्मेशन दिला की तू मेरे जिंदगी में ऐसा है वैसा है वैसा है, तुझ्यामुळे माझे कसं आपण म्हणतो ना, तेरे कारण मेरी जिंदगी बर्बाद हो गई, असं कोणाच्या माथ्यावर तरी खापर फोडतो आपण. मग त्या व्यक्तीच्या हृदयामध्ये अशी घाणेरडी एनर्जी तयार होते. मग आपण म्हणतो अरे मी याच्यासाठी एवढं केलं आणि हा असा का वागतो, बिकॉज कळत नकळत हेटवाली एनर्जी तुमच्याकडून पास ऑन झाली. मग आजपासनं या क्लासमध्ये शिकायचं काय आहे, ज्या व्यक्तीकडनं जशी तुम्हाला वागणूक पाहिजे आहे तशी स्वतः विचारांच्या माध्यमातनं, बोलण्याच्या माध्यमातनं त्याच्यापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. बरोबर की नाही? काय सॅमसंग वाले मॅडम सांगा, अनम्यूट करा. इज इट करेक्ट ऑर रॉंग? काय वाटतंय? येस येस करेक्ट. जी गोष्ट तुम्हाला पाहिजे ती द्यावी तर लागेल ना समोरच्याला. कारण येस. जे पेराल तेच उगवेल. बोए पेड़ बबुल का आम नहीं मिलेंगे. तो अगर प्यार चाहिए किसी से तो प्यार दो, विश्वास चाहिए तो विश्वास दो. जे तुम्ही कराल ते मल्टिपल करून देण्याची निसर्गाची क्षमता आहे. एक गव्हाचं बी पेरल्यावर ज्या पद्धतीने असंख्य गहू मिळतो त्याच पद्धतीने एक प्रेमाचं बी तुम्ही समोरच्याला देऊन तर बघा. आज त्याच्या मनामध्ये क्रोध असेल, ईर्ष्या असेल, कभी तो वो भी जान लेगा कि सामने वाले के मन में मेरे प्रति क्या है. ओके. तर या पद्धतीने आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जीज द्याव्या लागतात. ओके. ओके. आता बघा त्याच्यानंतरचं आहे व्हिज्युअलायझेशन. व्हिज्युअलायझेशन म्हणजे व्यक्ती तर एवढा एक्सपर्ट आहे, जर मी आता म्हटलं पांढरा हत्ती किंवा हत्ती, किती लोकांच्या डोक्यामध्ये तो आला? हत्ती कधीतरी पाहिलेला आला का सांगा बरं? काय सुरभी मॅडम आला का? हो. माईक माईक ऑन करा. सुरभी मॅडम आला ना? आलं आलं. याचा अर्थ काय? यू हॅव द पॉवर टू क्रिएट images. But most of the इमेजेस. time we are creating the negative images. समजा एखाद्याच्या मुलगी 2 तास उशिरा आली, म्हणजे 2 तास त्याला पण फोन लागत नाहीये. काय होईल सुरभी मॅडम त्या आईची कंडिशन? इज शी थिंक टेन्शन मध्ये काय झालं काय नाही झालं. निगेटिव्ह विचार येतील. बरोबर आहे. निगेटिव्ह बरोबर. विचारांचा संचय तिच्या माइंड मध्ये व्हायला लागेल. कळत नकळत ती कलेक्टिव्हिटी निगेटिव्हिटी करेल. मग सतत सतत निगेटिव्हिटी केल्यानंतर जसं मी म्हटलं मगाच उदाहरण, अरे पडशील 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 आणि ते पडलं नाही. अगदी त्याच पद्धतीने मन चिंती ते वैरी न चिंती म्हणून व्हिज्युअलायझेशन जर नकारात्मक आलं, परत उपाय नाभीपासून कट 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 डिलीट 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 आणि परत आपल्या, कारण मनाला काय म्हटलेलं आहे, मन वडाय वडाय उभ्या पिकातलं ढोरं किती हाकला हाकला तरी येतं पिकावर. सतत जर माइंड नकारात्मक ऊर्जांवर जात असेल तर मग त्या मनाला ओढून ओढून परत पॉझिटिव्हिटी आणावं लागेल. कारण एवढ्या वर्षाची त्याला दिलेली नकारात्मकतेची ट्रेनिंग दूर करून त्याला पॉझिटिव्ह करण्यासाठी कुछ तो करना पडेगा. येस ऑर नो? तर त्या मनाला असं येस. खेचून खेचून आणायचंय नॉर्मल कंडिशन, बाबा पॉझिटिव्ह कर आणि हे करायला 3 महिने लागतात. 10 दिवसात आपण बीजांची पेरणी करणार आहे पॉझिटिव्हिटीची, पण त्याला अंकुरित होण्यासाठी, त्याला तुमच्या जीवनाचा खत पाणी. होण्यासाठी 3 महिने द्यावे लागणार आहे. कारण 10 महिन्यामध्ये मी इतक्या चैतन्यातनं तुम्हाला शिकवते, तेवढ्या ऊर्जातनं शिकवते, पण त्याची ऍक्शन जोपर्यंत तुम्ही घेणार नाही तोपर्यंत बदल होणार नाही. म्हणून ओनली युअर ऍक्शन कॅन चेंज युअर लाईफ. फक्त सकारात्मकतेचं ऍक्शन घेणं हेच तुमच्या हातात आहे. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा मेडिटेशन. आता जर सरुबी मॅडम म्हटलं चला डोळे बंद करा मेडिटेशन करा, लगेच 2 मिनिटात अख्खी दुनिया फिरून येतो की नाही सांगा. डोळे बंद केल्यावर 10 विचार जास्ती येतात डोक्यात नॉर्मल पेक्षा. येतात की नाही येत? जास्त येतं. खरी खरी. म्हणजेच काय, तेच मन वडाय वडाय उभे पिकत डोक किती हाकललं तरी ते पिकावर येईल. तसंच तुमच्या डोकं फिरून फिरून निगेटिव्ह विचारून जातं. जे तुम्हाला पाहिजे त्याच्यावर फोकसच नाही. मग याच्यावरचा जबरदस्त उपाय मी तुम्हाला सांगतो. चला सब लोग जिंदा यहाँ जितने बैठे 150 लोग, गॅरंटी आहे स्वतःला जिवंत असल्याची, त्यांनी श्वास घेऊन दाखवा. चला घ्या बरं एक श्वास, परत एक श्वास सोडा, परत एक श्वास घ्या, परत एक श्वास सोडा. काय झालं?
2 श्वास गेलेले कधीच परत न येणारे जीवनातले संपले. संपले की नाही संपले? तुम्ही सकाळपासून आतापर्यंत जे कार्य केले दॅट वॉज द पास्ट. क्या आप उसको रिपीट कर सकते हो जिंदगी में? तो क्षण परत रिपीट आणू शकतो? नाही. म्हणजे आजची तर तारीख किती आहे? 24 तारीख. 24 जून मध्ये जो क्षण सकाळपासून आतापर्यंत संपला त्या क्षणाला आपण परत जगू शकत नाही. ओके, तर ते क्षण संपले. तर मग आता वर्तमानामध्ये सगळ्यात सोपं जीवनाचं, आप कितना भी अभी फ्यूचर के बारे में सोच लो तो ऐसा लगा दो. ठीक आहे. तुम्हाला माहितीये का त्या बैलाला जेव्हा त्या तेलाच्या घाणीला झुंपतात तर तेलाच्या घाणीला झुंपल्यानंतर काय व्हायचं की त्याला असं एक लावलं जायचं उडांना. का बरं? त्याची नजर इकडे तिकडे फिरली पाहिजे, तर तो त्या आयामात केला पाहिजे. आपण काय करतो विचारांच्या माध्यमातून कधी इकडे फिरतो, कधी तिकडे फिरतो, कधी तिकडे फिरतो आणि इकडे तिकडे फिरत असताना मन वडाय असं होऊन जातं. तर त्याला एका योग्य ऊर्जेवर तुम्हाला कनेक्ट करायचं आहे. योग्य ऊर्जा म्हणजे काय? व्हॉट एक्झॅक्टली वॉन्ट, तुम्हाला जीवनात काय पाहिजे त्याच्यावरच फोकस. वर्तमान आता समजा आत्ताच्या घडीला 3 ते 4 आपला क्लास आहे, तर जेवढ्यांचे व्हिडिओ बंद आहे गॅरंटी ते मल्टीटास्किंग करत आहे, त्यांचा फोकस इकडे नाही. काही लोक दुपारी मस्त झोपेची वेळ आहे, झोपून झोपून क्लास करत आहे. काही लोक पॉझिटिव्ह, चला बॉ मस्त, जे आता खरोखर 100% डिवोटून लक्ष देऊन राहिले आहे, दे आर फोकसिंग ऑन माय वर्ड्स, दे आर ग्रास्पिंग समथिंग, कुछ तो भी ग्रहण कर रहे. पण बऱ्याचशा लोकांच्या जीवनामध्ये काय असतं, जीवन तो चल रहा पर कैसे चल रहा, एक तो पास की चिंता, मेरे साथ ऐसा क्यों हुआ, उसने ऐसा क्यों किया, या विचारात. किंवा मग काय करायचं आहे भविष्यात, पोरांचं शिक्षण, कुठं ऍडमिशन, काय ऍडमिशन. मला सांगा, तुम्ही कितीही चिंता केली, कितीही विचार केला, एका क्षणाचं आयुष्य बदलू शकता का? आहे का हातात? आपके चिंता करने से, सोचने से आपकी जिंदगी बदलने वाली की नाही? तो जीवन काय आहे? वर्तमान की क्षणों में. बघा रस्त्यावर लिहिलं असते, नजर हटी दुर्घटना घटी. या जगामध्ये जेवढे जे काही ऍक्सिडेंट झाले ना, कुणाचं ना कुणाचं लक्ष त्या वर्तमानाच्या क्षणातनं विचलित झालं, म्हणून त्यांनी कुठेतरी गाडी ठोकली, कुणाला तरी ठोकली आणि स्वतःचं दुसऱ्यांचं नुकसान केलं. येस ऑर नो? कॉन्शियसली गाडी चालवत असताना जो ज्यांच्या हातून अपघात घडला, ठीक आहे, त्याच्यामुळे दुसऱ्यांचं नुकसान होतं. पण एखादा व्यक्ती कॉन्शियसली गाडी चालवत असताना त्याचं माइंड जर विचलित झालं दुसऱ्या कुठल्या विचारांवर, तर मग अपघात होतात. येस ऑर नो? मग जर या पद्धतीने अपघात होत असतील तर आपलं काम काय आहे? कॉन्शियस. आता समजा भाजी चिरताना सुरी बोटावर येते, म्हणजे काय, डोक्यामध्ये विचारचक्र दुसरं चालू आहे. भाजी चिरताना तुमचं लक्ष नाही आहे म्हणून बोटावर सुरी आली. मग सुरी बोटावर येण्यापासून एखादा मोठा अपघात होण्यापर्यंत देखील कारण काय आहे? माइंडचं विचलित असणं. मग व्यक्तीला काम कशावर करायचं आहे? वर्तमानातला प्रेझेंटचा हा श्वास मात्र खरा आहे. वर्तमानाच्या हा जो श्वास आहे तोच खरा आहे. आणि या श्वासासोबत तुमच्यावर आत्ताची जी जबाबदारी आहे, समजा आता मी क्लास घेत आहे, ठीक आहे, आणि माझं मन जर बाहेरच्या गोष्टींमध्ये विचलित झालं, तर ज्या डिवोशननी मी हा क्लास घेते आहे तर त्याचा इफेक्ट होईल का? किंवा माझ्या माइंडला वाटलं जाऊ दे ना, फ्रीचाच क्लास आहे, कशाला एवढी मेहनत करायची, असं जर माझ्या माइंडनी पकडलं तर मला जेवढं मनाने द्यायचंय ते मी देऊ शकेल का? काल आणि आज तुम्ही अटेंड करताय, कुठेतरी वाटतंय की आपण एखाद्या फ्री सेशनला बसलोय, जे ग्रहण करतोय त्या हिशोबाने. ठीक आहे. कारण बऱ्याचशा लोकांना वाटतं फ्री में कुछ नाही मिळतं, पण मी गेल्या 4 वर्षापासून सातत्याने फ्री मध्ये बऱ्याच गोष्टी देते. त्यातलं माझं महत्वाचं आहे 10 दिवसांचं सेशन. तर तुम्हाला तुमच्या वर्तमानाच्या या क्षणांना अशी पॉझिटिव्ह एनर्जी द्यायची आहे ज्याच्यातनं तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटीचा बदल घडू शकेल. ठीक आहे. तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटीचा बदल घडू शकेल अशी ऊर्जा तुम्हाला द्यायची आहे. मग आजपासनं पहिलं प्रॉमिस की
या श्वासासोबत जेही काम करताय ना, अभ्यास करत आहे, अभ्यास घेत आहे मुलांचा, कपडे धुवत आहे, भांडी घासत आहे, स्वयंपाक करत आहे, ऑफिसचं मोठं काम करत आहे, ज्या क्षणी जिथे उपस्थित आहे त्या क्षणी जर तुम्ही न्याय दिला तर सक्सेस येईल. कसं? डॉक्टरांनी ऑपरेशन करताना जर डॉक्टरचं लक्ष भलतीकडेच आहे, घरी वाईफशी भांडून आला, मग ऑपरेशन करताना कैची पोटात राहते, आपण बघतो ना. क्यों हुआ? उसका माइंड विचलित आहे. इंजिनियर, आता ते मुंबईला एक रस्ता झाला, त्याच्या डोक्यात कोणता विचार होता ज्यांनी प्लॅन केला माहिती नाही. 4 रस्ते, चौपदरी रस्ता बिल्कुल एका ठिकाणी येऊन जमा केला. क्या हुआ? उस वक्त माइंड की एनर्जी कहीं ना कहीं डिस्टर्ब थी. तर या जगामध्ये ज्या ज्या गोष्टी जेव्हा जेव्हा घडतात त्याचं रिझन आहे की माइंड लेवलची एनर्जी तिथे डिस्टर्ब झालेली असते. मग आता याला ट्रेन करायसाठी काय करायचं? याला म्हणतात, आपल्या ब्रेनला जर रिप्रोग्राम करायचं आहे तर जे तुम्हाला पाहिजे 21 दिवस सातत्याने जर तुम्ही बोलत गेलात तर त्याच्यासाठी तुमच्या माइंडमध्ये एक नवीन न्यूरोपाथ तयार होतो. मग त्याला रिपिटेशन देत गेलं 3 महिने तर तो बिलकुल कन्फर्म तुमच्या माइंडचा भाग बनतो. म्हणून कुठलीही गोष्ट साध्य करण्यासाठी मिनिमम 3 महिन्याचा वेळ दिला पाहिजे. जसं आता रोज कविता मॅडमनी म्हटलं की मी भाग्यशाली आहे, भाग्यशाली आहे, भाग्यशाली आहे. 21 दिवसात त्यांचा माइंडसेट बनून जाईल, यस मी भाग्यशाली आहे, मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, जबरदस्त आहे. असं जर रोज कविता मॅडम म्हणायला लागल्या तर काय होईल? त्यांच्या याच्यात स्वास्थ्यतेची मग डोक्यात विचार येईन का? अरे माझं हे दुखते ते दुखते, माहिती राहील की यस मैं इसको क्लीन कर दूंगी, इस एनर्जी को मैं चेंज कर दूंगी, या एनर्जीला मी पॉझिटिव्हिटीत बदलून जाईल. हा माइंडसेट तुमचा होणार आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या माइंडवर पॉझिटिव्हिटीची अफर्मेशन द्यायची आहे. तर किती लोक इथून 21 दिवस आपल्या जीवनाला सकारात्मक ऊर्जांची जोडण्यासाठी आणि पॉझिटिव्हिटीने आपल्या जीवनाला बदलण्यासाठी हु इज रेडी? काय सुरभी मॅडम, रेडी नाहीये का तुम्ही? नो हालचाल? चलो. सो आपको करना क्या है? तर तुमच्या 2 मिनिटं देते, 2 ते 3 मिनिटं देता तुमच्या जबाबदाऱ्या लिहून काढा. चलो लिखो. ज्या काही जबाबदाऱ्या तुमच्यावर आहेत त्या लिहून काढा. ओके, चलो लिखो. सगळ्या जबाबदाऱ्या लिहा ज्या काही तुमच्या जीवनावर आहेत. चला लिहून काढा पटकन. ओके, चला तर मग आता बघूया आपण आपल्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या ज्या तुम्ही लिहिलेल्या आहेत. चला 1-2 जबाबदाऱ्या वाचा बरं. सॅमसंग नावाने जॉईन झालेल्या मॅडम 2-4 जबाबदाऱ्या वाचा, काय लिहिल्या? माझी पहिली जबाबदारी आहे बेबीला प्रॉपर बघणे, हँडल करणे. गुड. आणि दुसरी जे की तिच्यासोबत घर हँडल करणे प्रॉपर, प्लस माझी हेल्थ. ओके, या चलो. 3 माझ्यासाठी मोठ्या जबाबदाऱ्या आहेत. ओके, थँक्यू. कविता मॅडम, चला जबाबदाऱ्या सांगा. माहिती, हा बोला.
मॅडम, घरामध्ये मीच करती आहे. मिस्टरांचा मला काही सपोर्ट जास्त नाहीये. त्याच्यामुळे रोजचं घर चालवणं हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. मी ऍडव्होकेट आहे. माझी दोन्ही मुलं अमेरिकेत आहेत, तर त्या दोन्ही मुलांचा खर्च मी एकटीच करते. त्या दोन्ही मुलांचा खर्च, आता माझ्या मुलीचं वय 27 वर्ष आहे, तर तिच्या लग्नाची पूर्णपणे जबाबदारी माझी आहे. आणि मुलांना असं म्हणतात की जन्माला घालणं सोपं आहे, पण त्यांना वाढवताना त्यांची मानसिकतेबरोबर स्ट्रगल करणं हे खूप महत्वाचं आहे. तर मला मुलांना थोडंसं समजावून त्यांना आपल्या ह्याच्यामध्ये घेऊन तिचं लग्न पार पाडणं ही माझी सगळ्यात मोठी आत्ताची जबाबदारी आहे. ओके, चला, थँक्यू. आणि दुसरं म्हणजे नवऱ्याचंही स्वप्न पूर्ण करायचं आहे. त्याला बाहेर फिरायला आवडतं. त्यांनी आयुष्यात खूप स्ट्रगल केले, सक्सेस नाही झालाय. तर त्याच्यामुळे माझं वय आता 51 वर्ष आहे. त्यामुळे आता माझ्याकडे मला ही म्हणजे प्रायोरिटीवर ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत. ओके, थँक्यू. आता बघा, कविता मॅडमची जबाबदारी जेव्हा त्यांनी सांगितली, त्यांच्या जबाबदाऱ्या संपल्या, पण त्यांच्या ह्याच्यात त्या स्वतःच नव्हत्या. काय कविता मॅडम, तुमच्या जबाबदाऱ्यांच्या लिस्टमध्ये हो, अगदी बरोबर. आता मला सांगा, तुमच्यावर एवढ्या मोठ्या जबाबदाऱ्या आहेत, पण त्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी जर तुम्ही स्वस्थ नसाल शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या, तर तुम्ही जबाबदाऱ्या निभवू शकाल का? ज्या जबाबदाऱ्या तुम्ही सांगितल्या, प्लीज नाही. स्क्रीनवर लिहू नका. ज्या जबाबदाऱ्या तुम्ही सांगितल्या त्या जबाबदाऱ्या 100% पेलण्यासाठी तुमचं स्वास्थ्य उत्तम असणं गरजेचं आहे. ते फक्त शारीरिक नाही तर मानसिक स्वास्थ्य देखील योग्य असणं गरजेचं आहे. पण तेच तुमच्या जबाबदारीमध्ये तुम्हीच नाही. मला सांगा, आता मला जर काही झालं तर माझ्या घरचे लोक 4 तासात मला पोहोचून मोकळे होणार, बरोबर की नाही? प्रत्येक धर्मपंथानुसार आपापल्या घरचे लोक पोहोचून मोकळे होतील. ठीक आहे, 13 दिवस ताज्या फुलांचा हार, मग एक परमनंट हार, जे जे काही धर्मविधी असतात प्रत्येकाच्या नुसार त्या विधी केल्या जातील. मग जर माझ्या अस्तित्वात सोबत, माझं अस्तित्व केव्हापर्यंत आहे? जोपर्यंत माझ्या या देहात प्राण आहे तोपर्यंतच माझं अस्तित्व आहे. ज्या क्षणी माझ्या देहातून हा प्राण निघून गेला तर माझ्यासाठी सगळं संपलेलं आहे. आणि लोकांच्या नजरेत मी फक्त एक फोटो मध्ये हार घातलेली व्यक्ती आहे. मग ते विचार करा, इट इज द रियलिटी ऑफ ईच एंड एवरी पर्सन. पर हम जिंदगी चली जाती है सुखों को ढूंढने में. घर बनवायचं आहे, गाडी घ्यायची आहे, मुलांना शिक्षण द्यायचं आहे, मुलांचं लग्न करायचं आहे, जगायचं केव्हा आहे? तुम्हाला तुमच्या हसबंडचे स्वप्न पूर्ण करायचे आहेत. व्हॉट अबाउट यू, युअर हॅपीनेस? तुम्ही केव्हा जगाल? ईश्वराने प्रत्येकाला कर्म करायला जरी टाकलेलं आहे, पण त्यांनी तुमचा जगण्याचा अधिकार नाही घेतलेला आहे ईश्वराने. आणि म्हणून जर तुम्हाला तुमचे सगळे स्वप्न, मलाही माझ्या कुटुंबाचे स्वप्न पूर्ण करायचे आहेत, पण त्यासाठी मी आनंदी असणं गरजेचं आहे, मी आरोग्य संपन्न असणं गरजेचं आहे. एखाद्या घरातला कर्ता पुरुष महिनाभर घरी बसला, आर्थिक नियोजन डामाडोल होतं. एखाद्या घरातली करती लेडीज जर घरी बसली तर घराचं एका दिवसात अस्तव्यस्त पसारा होऊन जातो. होतो की नाही होत? मग प्रत्येकाचं असणं त्या त्या ठिकाणी महत्वाचं आहे. म्हणून स्वतःला, स्वतःच्या आरोग्याला, स्वतःच्या आनंदाला 1 तास देणं गरजेचं आहे. 1 तास स्वतःच्या स्वास्थ्यासाठी काढा, 1 तास स्वतःच्या आरोग्यासाठी काढा. मला सांगा, एवढं सगळं आपण करतो आणि खायला सुद्धा वेळ राहत नाही लोकांकडे. बका 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 10 मिनिटं बसलं, अरे त्या जेवणाला आनंदाने जगा. म्हणजे जब आप उसमें फुलफिलनेस की भावना डाल दोगे ना खाने में किसी भी, तो अमृताची गोडी त्या अन्नामध्ये येईल. पण ती अमृताची गोडी आपण त्या अन्नामध्ये आणण्यापेक्षा काय करायचंय? जीवन खूप सुंदर आहे आणि त्याला अधिक सुंदर जगायचंय. प्रॉब्लेम काय, आपण एका अशा सरफेस मध्ये जगतोय की जिथे तुमचं शारीरिक स्वास्थ्य, कुटुंबातल्या समस्या, आजूबाजूच्या लोकांच्या सर्व समस्यांसोबत तुम्ही जगताय. जेव्हा तुम्ही स्वतःची चेतना, स्वतःची ऊर्जा थोडी अप कराल, स्वतःमध्ये ती पॉझिटिव्हिटी अपग्रेड कराल, तर काय होईल माहितीये का? लोकांचे दुःख तुम्हाला कमी वाटायला लागतील, स्वतःचे दुःख कमी वाटायला लागतील आणि तुम्ही त्याच्या सोल्युशनवर पोहोचाल. आता प्रॉब्लेम आणि तुम्ही सेमान नाही आहे की नाही? प्रॉब्लेम आणि तुम्ही एका समान लेवलवर आहे. अब थोड़ा उससे ऊंचा उठ के देखिए, देन यू विल गेट द रिझल्ट. तर आपल्या चेतनांना
थोडं पॉझिटिव्ह करायचं आहे, कारण एक श्वास घेतला तर एका श्वासाचं आयुष्य कमी होतं. आपल्याला जीवनामध्ये असलेल्या प्रत्येक वर्तमानाच्या क्षणाला जेव्हा तुम्ही आनंद, सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर, दीर्घायुष्याची ऊर्जा द्याल, कारण तुमच्या लिस्टमध्ये तुम्हीच नाही आहे, तर एक लक्षात घ्या, काय आहे ना, दुनियाला खुश ठेवण्याची आपण खूप प्रयत्न करतो की मी इसको खुश करू, उसको खुश करू, याच्यासाठी ते करायचं आहे. अरे मैत्रिणींनो, बंधूंनो, पहिले स्वतःची खुशी, स्वतःचा आनंद, स्वतःच्या आरोग्यावर ध्यान द्या. आज आपल्या 100% स्वास्थ्यावर तुम्ही जर लक्ष दिलं, तुम्ही आनंदी, समाधानी असले, तर तुम्ही तुमच्या असलेल्या 100 जबाबदाऱ्या चांगल्याने निभवू शकाल. नाही तो वही टेन्शन आहे, करते समय मला एवढं करावं लागतं, ही भावना आपल्यामध्ये येते. आणि म्हणून आजपासनं ज्यांनाही आयुष्यात आनंदी राहायचंय त्यांनी पहिल्या क्रमांकावर स्वतःला घ्यायचंय. कारण मी आनंदी असेल तर मी माझ्या मुलांचं शिक्षण करू शकेल, मी आनंदी असेल तर मी घर बांधू शकेल, मी आनंदी असेल तर माझ्या घरच्यांचे स्वप्न पूर्ण करू शकेल, आणि माझ्या आनंदासाठी पहिल्या क्रमांकावर मी माझ्या आनंदासाठी काम करणार आहे. काय कविता मॅडम, आजपासून पहिल्या क्रमांकावर असणार का तुम्ही? हो हो नक्कीच. पहिल्या क्रमांकावर कोण असेल तुमच्या लाईफमध्ये आजपासून जबाबदाऱ्यांमध्ये? मी स्वतःच असणार आहे. पक्क ना? तर आजपासून इथे हो हो मॅडम नक्कीच. प्रत्येकाच्या लिस्ट मध्ये पहिल्या क्रमांकावर तुम्ही स्वतः असले पाहिजे. आणि मग जेव्हा तुम्ही जीवन जगाल ना, तर असं स्वच्छंद एखाद्या पक्षासारखं आनंदाने तुम्ही बहरताय असं तुमचं आयुष्य होऊन जाईल. कारण तुम्ही तुमचं सबकॉन्शियस माइंड तुमच्यासाठी अलादीनच्या चिराग सारखं काम करतं. आणि म्हणून तुम्हाला जी गोष्ट पाहिजे त्या सूचना आपल्या सबकॉन्शियस माइंडला रोज द्यायच्या. व्हॉट एक्झॅक्टली वॉन्ट. आज ये नहीं बोलना कि मतलब हे दुखत आहे, ते दुखत आहे, हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे. उलटा करो, जो चाहिए वो बोलो. मी भाग्यशाली आहे, मी आणि माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती स्वस्त, मस्त, जबरदस्त आहे. माझ्याकडे आलिशान बंगला आहे, माझ्याकडे कार आहे. मी माझ्या जीवनाचा माझ्या कुटुंबासोबत परिपूर्ण आनंद घेते. मी विदेश यात्रा करते आणि माझ्या जीवनाला संपूर्ण आनंदाने, आणि मला जेव्हाही वेळ मिळतो मी लोकांची मदत देखील करते. असं पॉझिटिव्ह अफर्मेशन स्वतःला द्या. तुमचं सबकॉन्शियस माइंड तेच करेल. जो विचार तुम्ही कराल तेच तुमच्या जीवनामध्ये घडणार आहे. व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट. म्हणून आजपासनं तुमचा फोकसचा नियम काय? जिथे तुमचा फोकस जातो तिथे एनर्जी एक्सपॅन्ड आणि ग्रो होते. म्हणून जी गोष्ट पाहिजे त्याच्यावरच फोकस करायचं, जी गोष्ट नाही पाहिजे त्याला कट कट कट, डिलीट 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 म्हणून दूर करायचं. एवढं सोपी आहे फक्त आयुष्यामध्ये. कारण कीर्तनासारखं ऐकायचं नाहीये, तर जीवनामध्ये स्वतःचं बेस्ट फ्रेंड बनवा. स्वतःसाठी वेळ काढा. तुमच्या 24 तासाचं प्लॅनिंग करा. कारण या जगातील प्रत्येक सफल आणि असफल व्यक्तींच्याकडे फक्त जीवन जगायला 24 तासच आहे. यू हॅव ओनली 24 अवर्स. यू आर द मॅग्नेट. तुम्ही ते मॅग्नेट आहात. जे स्वप्न पाल ते पूर्ण करण्याची शक्ती देखील तुमच्यामध्ये आहे. आयुष्यामध्ये निर्णय घेताना नेहमी 3 गोष्टी समोर येतात. डिसाइड व्हॉट एक्झॅक्टली वॉन्ट. तुम्हाला सुखाचा दरवाजा पाहिजे की तेच टेन्शनचा लाईफ पाहिजे. चॉईस तुमची आहे की तुम्ही कुठे चाबी लावताय. आजपासून मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार म्हणून पॉझिटिव्ह करा. कारण सर्वोत्तम सुख हेच आपलं जीवन आहे, याचा स्वीकार आपण करत नाही. तर आजपासून तो स्वीकार करायचा आहे. एपीजे अब्दुल कलाम सरांचे हे 5 वाक्य रोज स्वतःला सांगायचं आहे. आय एम द बेस्ट, आय कॅन डू इट, गॉड इज ऑलवेज विथ मी, आय एम अ विनर अँड टुडे इज माय डे. आणि ही जी प्रेयर आहे, विश्वप्रसिद्ध प्रेयर आहे, या प्रेयरला आपल्या जीवनामध्ये संपूर्ण पॉझिटिव्हिटीने फुलफिल करण्यासाठी रोज म्हणायचं आहे, कळत न कळत. आता समजा एखाद्याला आरोग्याची समस्या आहे, एखाद्याला पैशाची समस्या आहे, एखाद्याच्या नात्यांमध्ये प्रेम नाही आहे, तर या प्रेयरचा उपयोग कसा करायचा ते समजून घ्या. समजा आता एखाद्याचं फायनान्शियल प्रॉब्लेम आहे, एखाद्याचं रिलेशन हे माय हॅपी अँड हेल्दी मॅरिड लाईफ. एखाद्याचं पती पत्नीच्या नात्यांमध्ये ते रिलेशन पॉझिटिव्ह पाहिजे, तर काय म्हणायचं? हे माय हॅपी अँड हेल्दी मॅरिड लाईफ, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू, आय फॉरगिव्ह माय सेल्फ. काय म्हणायचं? आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू, आय फॉरगिव्ह माय सेल्फ. ठीक आहे, हे झालं रिलेशनशिपसाठी. हे माय हायेस्ट सक्सेस ऑफ माय चिल्ड्रन. माझ्या मुलांच्या उच्चतम यशासाठी जे काही ब्लॉकेजेस आहेत तुमच्या प्रार्थनेतनं निघून जातील. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. असं तुम्ही म्हणायला चालू करा जेव्हा तुमच्या मुलांचा अभ्यास किंवा मुलांचं करिअरसाठी.
ठीक आहे. जसं आता कविता म्हणून म्हटलं मुलीच्या लग्नाची आहे, तर हे हॅपी मॅरिड ऑफ माय लाईफ, हॅपी मॅरिड लाईफ ऑफ माय डॉटर, माझ्या मुलीच्या आनंदी वैवाहिक जीवनासाठी जे काय ते अडचणी बोलायचं नाही. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. तुमच्या या प्रार्थनेने तशी ऊर्जा तुमच्या जीवनामध्ये अट्रॅक्ट होते. ही प्रेयर इतकी पॉवरफुल आहे की कुठलंही मॅनिफेस्टेशन पूर्ण करण्यासाठी मदत होते. हे माय अर्निंग ऑफ 25 लाख पर मंथ, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, आई फॉरगिव माई सेल्फ. आता तुम्ही म्हणणार ब्लॉकेजेस इथे आहे. जब आप यहाँ के ब्लॉकेजेस भगत होंगे ना, तो पूरी एनर्जी तुमची आहे. पण आपण ते असं सरफेस निगेटिव्हिटीचं तयार करून ठेवलं आपल्या आजूबाजूला की त्याच्या परता काढता 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 प्रॉब्लेम होते. पण औरा क्लिन्झिंग मध्ये आपण ते काढून टाकणार आहे. कारण भगवान बुद्धांनी सांगून गेलेले आहे, व्हॉट वी थिंक वी बिकम. असं भगवान बुद्ध म्हणतात, हमारे विचार ही हमारा जीवन है, हम ही है हमारे जीवन के शिल्पकार. सो स्टार्ट युअर पॉझिटिव्ह लाईफ फ्रॉम टुडे. आज आता या क्षणांपासून आपल्याला आपल्या जीवनामध्ये सकारात्मक आणि पॉझिटिव्ह लाईफ चालू करायची आहे की जीवन खूप सुंदर आहे आणि त्याला अधिक सुंदर आपण बनवू शकतो. ओनली विथ युअर स्माइल. कारण जेव्हा फोकस तुमचा पॉझिटिव्हिटीवर जाईल तर आयुष्य देखील पॉझिटिव्ह होऊन जाईल. ते कसं क्रिएट करू शकतात मी 2 मिनिटांमध्ये सिद्ध करते. यू कॅन क्रिएट एनिथिंग अँड एव्हरीथिंग. सोशल माइंड में स्वामी विवेकानंद ने म्हटलंय, यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग फॉर युअर सेल्फ. तो क्रिएशन की पावर आप में है. देखना चाहते हो, एक्सपिरियन्स करना चाहते हो ती क्रिएशनची पॉवर असलेली तुमच्यामध्ये. आर यू रेडी त्या क्रिएशनच्या पॉवरला टच करायला? चला डोळे बंद करा. 2 प्रॅक्टिकल करू आपण. ओके, डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ, संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांकडे. येणारा प्रत्येक श्वास परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्र आणि औरा याची सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी निघून जात आहे. येणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्र आणि औरात संपूर्ण पॉझिटिव्ह होत आहे आणि जाणाऱ्या श्वासासोबत संपूर्ण निगेटिव्हिटी निघून जात आहे. आता बघा, तुमच्या हातामध्ये एक सुंदर गुलाबाचं फूल आहे. एक सुंदर गुलाबाचं फूल, अगदी तुम्हाला आवडणाऱ्या आकाराचं. ते कळी स्वरूपात असेल, अर्ध उमललेलं असेल की पूर्ण उमललेलं, तुम्हाला आवडतं ना, तेच हे गुलाबाचं फूल. आणि त्याच रंगाचा आहे जो रंग तुम्हाला गुलाबाचा आवडतो. आणि हे ते फूल आहे जे कधीतरी पहिल्यांदा कुणीतरी खूप प्रेमाने तुमच्या हातात ठेवलं होतं. हे ते फूल आहे कधीतरी कुणीतरी खूप प्रेमाने तुमच्या हातात दिलेलं होतं. हळूवार त्या फुलाला चेहऱ्याजवळ घ्या आणि बघा, त्याचा सुगंध तुम्हाला मनमोहित करतोय. आणि ती सुगंध आणि ती पहिली आठवण तुमच्या चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल क्रिएट करत आहे. एक सुंदर स्माइल क्रिएट करत आहे. त्या फुलाचा सुंदर सुगंध तुम्हाला मनमोहित करतोय आणि एक सुंदर स्माइल तुमच्या चेहऱ्यावर येत आहे. एक सुंदर स्माइल चेहऱ्यावर येत आहे. या स्माइल सोबत हळूवार डोळे उघडा. स्लोली 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 ओपन युअर आईज. आणि किती लोकांना फुलाचा सुगंध किंवा तुम्ही फुल अनुभवलाय, रंग, सुगंध आणि आकार कुणाकुणाला जाणवलं त्यांनी असा हात दाखवा मला, ज्यांची व्हिडिओ ऑन आहे, की तुम्ही तो एक्सपिरियन्स केला. आता मला सांगा, प्रत्यक्षात तुमच्याकडे ना आता फूल होतं, पण तरी कुणी सुगंध अनुभवला, कुणी रंग अनुभवला. व्हाय दिस इज हॅपनिंग? युअर माइंड कॅन क्रिएट एनिथिंग अँड एव्हरीथिंग. मग आजपासनं जर माइंडला हे सांगायला सुरुवात केली, मी भाग्यशाली आहे, मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे, माझ्या कुटुंबासोबत मी सुंदर अनुभूतींचा अनुभव घेत आहे, मी एक आनंदी जीवन जगत आहे, पेरणी चांगली होईल.
जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी येईल आणि चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल येईल. सो यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग अँड दिस पॉवर हॅव युअर माइंड. तुमच्या माइंडमध्ये ही ब्युटिफुल पॉवर आहे. दुसरं प्रॅक्टिकल. ओके, चला दुसरं प्रॅक्टिकल करूया आपण. दोन्ही हात रब करा. रब युअर हँड. आणि आता दोन्ही इंडेक्स फिंगरला असं समोरासमोर ठेवायचं आहे आणि असं दूर करा. दोन्ही इंडेक्स फिंगरला असं समोर ठेवून दूर करा. आणि आता म्हणा, दोन्ही बोट जवळ येत आहे, 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 दोन्ही बोट जवळ येत आहे. एकमेकांना चुंबकासारखे चिटकत आहे, एकमेकांना मॅग्नेट सारखे चिटकत आहे, एकमेकांना मॅग्नेट सारखे चिटकत आहे. दोन्ही बोट एकमेकांना मॅग्नेट सारखे चिटकत आहे. पक्के चिटकले, पक्के चिटकले, पक्के चिटकले, पक्के चिटकले, पूर्णपणे चिटकले, पूर्णपणे चिटकले, पूर्णपणे चिटकले, पूर्णपणे चिटकले, पूर्णपणे चिटकले आहेत. दोन्ही बोट एकदम जवळ येऊन घट्ट चिटकलेले आहेत, एकमेकांना घट्ट चिटकले आहेत. आता तुम्ही कितीही प्रयत्न करताय तरी तुमचे बोट दूर जात नाहीये. कितीही प्रयत्न केले तरी तुमचे बोट एवढे चिटकले की ते दूर जाऊ शकत नाहीये. तुम्ही काढायचा प्रयत्न करताय, दूर करायचा प्रयत्न करताय तरी बोट दूर जात नाहीये. इतके चिटकले, इतके चिटकले, इतके चिटकले, इतके चिटकले. जस्ट रिलॅक्स. आता बोट ओपन होतील बघा. एक फुंकर मारा त्याच्यावर, मग झोप उडवा. कोणाकोणाची बोट चिटकली होते सांगा बरं. ज्यांनी तो अनुभव घेतला, ज्यांनी सुरुवातीपासून मध्ये ब्रेक मध्ये चालू केले त्यांनी नाही म्हणत आहे मी. 1 मिनिटाचा ब्रेक दोन उशिरा केले त्यांचे बोट नाही चिटकले. जिन्होंने मेरे साथ चालू किया. ये क्या हुआ? जेव्हा तुम्ही बोट तुमचं या पद्धतीने चिटकलं याचा अर्थ काय आहे? यू हॅव द पॉवर. तुमच्या माइंड मध्ये एक, आता बघा बोट चिटकायला सांगणारे तुमचंच माइंड होतं, दूर करायला सांगणारे तुमचं माइंड होतं, फक्त त्याला शब्दांची एनर्जी माझी होती. मग जर तुमच्या जीवनामध्ये तुमच्या शब्दांच्या, विचारांच्या कृतीने जर हे, आपण काही जादूचे खेळ नाही करत आहे, या प्रॅक्टिकल मधनं तुम्हाला दाखवते की युअर माइंड कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. ओके, तर या पॉझिटिव्हिटीने तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कलेक्टिव्हनेसनी काहीही करू शकता आणि जीवनाला अधिक सुंदर करू शकता. पण हे करण्यासाठी आपल्याला एक गोष्ट करावी लागेल. माइंड मध्ये, पास्ट मध्ये जो काही गार्बेज आपण कलेक्ट केलेला आहे विचारांच्या माध्यमातनं, त्या गार्बेजला दूर करावं लागेल. क्योंकि जैसे कलेक्टिव्हनेसनी कोणीतरी काहीतरी म्हटलंय, कोणीतरी तुमच्यासाठी काहीतरी केलेलं आहे आणि तुम्हाला खूप त्रास दिलेला आहे, तुम्ही तुमच्या माइंडमध्ये ठेवलाय की नाही? किंवा एखाद्याला खूप डीप लेवलवर एखाद्या आजाराचा सामना करावा लागलाय, वो मेमरीज काही तुम्ही पडी आहे, जे वर्तमानाच्या क्षणांमध्ये जगतानाही आपल्याला त्रास देतात आहे. तुमच्या सोबत एखादं लहानपणी काही चुकीचं काम झालं असेल किंवा खूप जवळच्या व्यक्तीला तुम्ही गमावलं असेल, तर या सगळ्या मेमरीज तुमच्या माइंडमध्ये आहेत. जर तुम्ही त्या मेमरीजला तसंच्या तसं माइंडमध्ये ठेवलं तर तुम्ही तुमच्या जीवनाचा खरा आनंद घेऊ शकाल का? नाही ना. मग तुम्हाला काय करावं लागेल? ज्या बॅड मेमरीज आहेत त्या तुम्हाला सोडून द्याव्या लागतील. जोपर्यंत तुम्ही या मेमरीजला सोडणार नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या लाईफमध्ये पाहिजे असलेली पॉझिटिव्हिटी अट्रॅक्ट करू शकणार नाही. म्हणून सोडून देणं खूप गरजेचं आहे. पण तुम्हाला वाटतं की मॅडम आम्हाला दिलेला त्रास खूप मोठा होता किंवा आम्ही सहन केलेलं दुःख किंवा कष्ट एवढं मोठं होतं, आम्ही सोडू शकत नाही, ऐसा किसी का माइंडसेट होगा. पण मला सांगा, पकडून ठेवल्याने जर ते त्रासच देत असेल तर कशाला पकडून ठेवायचं? घरी जर एखादा चावणारा कुत्रा बांधून ठेवला आणि तुम्हाला माहिती आहे हा चावतो, तरी तुम्ही त्याला बांधून ठेवाल की त्याला बाहेर पोस्त कराल? मग ज्या गोष्टीचा तुम्हाला त्रास होतो त्या गोष्टीला सोडून देणं कधी पण योग्य आहे. आणि ते कसं सोडायचं त्याच्यासाठी उद्या मी तुमचं एक पॉवरफुल मेडिटेशन घेणार आहे. कल का सेशन बहुत महत्वपूर्ण आहे, कारण उद्या मी तुमचं पॉवरफुल मेडिटेशन घेणार आहे, ज्यात तुम्ही सगळ्या नकारात्मक आठवणी ज्या तुम्ही माइंडमध्ये, हृदयामध्ये क्लोज करून ठेवलेल्या आहे, उसको बाहर निकालेंगे. क्योंकि उसी के बाद तो हमें स्माइल वाली एनर्जी क्रिएट करनी है ना.
जीवनामध्ये खरा आनंद काय आहे, सुख काय आहे, त्याचा अनुभव घ्यायचा असेल, वर्तमानच्या क्षणात परिस्थिती कशी असो, मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे, तो अनुभव घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी पहिले अशुद्धियों को दूर करना पडेगा. कारण त्या माइंड लेवलच्या अशुद्धींना दूर करण्यासाठी उद्या तुमचं एक पास्ट लाईफ मेडिटेशन मी घेणार आहे. आणि ते खूप महत्वाचं आहे. आणि हे आज कालचं आणि आजचं सेशन ज्यांना आवडलं असेल त्यांनी काय करायचं आहे, 3 लोकांना लिंक पाठवायची आहे. तर आता किती लोक आहेत क्लासमध्ये? 157 लोक आहेत. तर आपल्या 3 पट लोक पाहिजे उद्या. का बरं? 3 लोकांना लिंक पाठवायची आहे, कारण अगर आपको फ्री में एक अच्छा सेशन मिल रहा है तर हमारा काम ये बनता है की तुमच्या जवळच्या 3 लोकांना तरी त्या पॉझिटिव्ह सांगा. कदाचित तुमच्या या लिंकमुळे त्यांच्या डोक्यातला तणाव कमी झाला, एखाद्या नकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर स्माईल आलं, एखाद्या तणावमध्ये असलेल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर स्माईल आलं, तर तुमचं हे शेअरिंग माझ्यातर्फे त्यांच्यापर्यंत एखादं ईश्वरीय ऊर्जांनी पोचणारं ब्लेसिंग राहील. मैं कुछ नाही, मैं एक माध्यम हूं. पण त्या माध्यमाशी तुम्ही एक माध्यम म्हणून जुळलात आणि तुमच्या माध्यमातून त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल आलं तर नक्कीच त्यांना फायदा होईल. सो आय रिक्वेस्ट की तुम्ही ऍटलिस्ट 3 मित्र, मैत्रिणी, नातेवाईक कुणीतरी असेल त्यांना लिंक पाठवा. ज्यांच्याकडे ग्रुप जॉईनिंगची लिंक आहे ती शेअर करा, ज्यांच्याकडे क्लासची लिंक आहे ती शेअर करा, म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरही आपण स्माईल. कारण उद्याचं मेडिटेशन खूप महत्वाचं आहे, कारण त्या मेडिटेशन मधनं तुमच्या माइंड लेवलचा गार्बेज आपण दूर करणार आहे. अगदी लहानपणापासून आतापर्यंत जे काही तुम्ही सोसलेलं आहे, जे कुठले कष्ट तुम्ही सहन केलेले आहेत, त्या कष्टातनं एक दिव्य स्माईलची ऊर्जा तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच येणार आहे. ओके, सो आजचं सेशन कसं वाटलं? एनी शेअरिंग? एनी शेअरिंग? रेज युअर हँड. मस्त. वंदना मॅडम बोला. खूप सुंदर होतं मॅडम, खूप सुंदर. म्हणजे असं एखादा शब्द जरी मिस झाला ना तरी असं वाटलं की खूप काही जात आहे. म्हणजे सुरुवातीपासून जस्ट चालू झालं ना तेव्हापासून एकही सेकंद अजिबात, म्हणजे ऍक्च्युली मी तुम्हाला आता जुनं वाटेल कारण की मी ना फर्स्ट लेवलचे 2-3 दिवस केले ह्याच्या आधीच्या बॅचला आणि नंतर मला गावाला जायला लागलं. आणि त्यात मी फक्त नोटिफिकेशन बघत होते आणि मग पुढच्या क्लासची पण फीज मी भरून घेतलेली तेव्हाच, म्हणजे मला करायचं म्हणून. पण पुढची एकही बॅच मला अटेंड नाही करता आली. त्यामुळे आता म्हटलं फर्स्ट लेवल पासून पुन्हा आपण नव्याने सुरुवात करू. तर आधीच्या लेवलला मी 2 दिवस केलेलं आणि आता मी कालपासून, म्हणजे त्यावेळेस आहे मला असं इतकं की नाही हे सोडून नाही चालणार आहे आपल्याला. कारण जर आपल्याला काय करायचं असेल पुढे आयुष्यात किंवा स्वतःसाठी, स्वतःच्या फॅमिलीसाठी, बाकी नंतर बघू सगळं, पण आता जो निगेटिव्ह माइंडसेट आहे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सतत स्वतःशी किरकिर, सगळ्यांना हे, तर ते त्यातून असं इतकं हे. आणि पाण्याचं अफर्मेशन ऍक्च्युली मी कालपासून सुरुवात पण केली द्यायला. तुम्ही त्या आधीच्या व्हिडिओमध्ये 7 चक्र क्लिनिंग केलेलं, तर ते ते व्हिडिओ लावून मेडिटेशन पण चालू केलंय आणि पाण्याला हिलिंग चालू केलंय. खूप सुंदर वाटतंय, म्हणजे इतकं की अगदी कालच्या आणि आजच्या सगळ्यांच्या बिहेवियर मध्ये मला चेंज वाटतंय. म्हणजे म्हणजे सतत जे एकमेकांशी बोलताना चिडचिडेपणा करून बोलणारे पण आज असं आपुलकीने, म्हणजे आजचं एक छोटस उदाहरण द्यायचं तर मिस्टर जेवायला 2 वाजता येतात आणि आज त्यांना थोडा लेट झाला तर मी करेक्ट 2ला माझं आवरून बसले, तर त्यांना रोज वाढूनच द्यावं लागतं ताट पाणी सगळं असं. तर आज त्यांना वेळ झाला 10 मिनिटं, त्यामुळे त्यांनी म्हटलं आता मला परत उठावं लागतं की काय, पण नाही, आज त्यांचं त्यांनी हाताने वाढून घेतलं. हा पाण्याचा रिझल्ट आहे असं मला वाटायला लागलं. नक्कीच. खूप सुंदर आहे, खूप सुंदर. सगळ्यांनी अगदी मनापासून करायला पाहिजे. व्हिडिओ जरी बंद असला तरी पण, म्हणजे होतं तसं व्हिडिओ बंद असला की जरा इकडे तिकडे जाणं, बघणं, लक्ष डायव्हर्ट. व्हिडिओ चालू आहे म्हटल्यावर आपल्यालाही असं वाटतं की आपल्याला इतके सगळेजण बघतात आहेत तर आपण फुल 100% देऊन बघायला पाहिजे. आणि खरंच ही बॅच फ्रीची वाटत नाही मॅडम. 10 के 20,000 दिले ना तरी हे नॉलेज कोणीही देणार नाही असं वाटतंय मला. खूप, म्हणजे मला अक्षरशः इमोशनल व्हायला होतंय, इतकं छान वाटतंय. ग्रेट ग्रेट ग्रेट. म्हणजे बोलतो ना की आई वडिलांनी जन्म दिला, मोठं केलं, पण ह्या गोष्टी त्यांनाही सांगता नाही आल्या ज्या तुमच्याकडून ऐकून शिकायला मिळतात ते आता. खूप छान वाटतंय. थँक्यू व्हेरी मच. शुभांगी मॅडम बोला.
मॅडम सेम वंदना मॅडम सारखंच मी तेव्हा जॉईन केलं होतं पहिली लेवल, पण तेवढं तेव्हा लग्न वगैरे असल्यामुळे नीट ऐकायला नव्हती मिळाली. पण मी तरी ऐकत होते. पण आत्ता मी जे ऐकते ना मॅडम, ते एकदम ऑलटुगेदर डिफरंट आणि अमेझिंग. म्हणजे काय सांगू मॅडम, म्हणजे डोळ्यात पाणी येतं प्रत्येक वेळेला की मी ते मिस केलं आणि मला आता परत रिपीट मिळालं असतं तर मला आणखी भरभरून मिळालं असतं कदाचित. माझा हा म्हणजे मे महिन्यातला जो लॉस झाला ना, तो मी आता भरून काढते मॅडम. म्हणजे मी हलत नाहीये कुठे, काय झालं तरी. कोणती लेवल असू दे, तुमची ही फ्रीची लेवल वाटतच नाहीये मॅडम. म्हणजे खरंच तुम्हाला सांगते, हे असं देणं फ्री लेवलला, तुम्ही देव माणूस आहात मॅडम. बस देवाने तुम्हाला आमच्यासाठी पाठवलंय. स्वामींचा मार्ग थँक्यू सो काहीच मच, नाही. थँक्यू. आणि थँक्यू थँक्यू. आणि मॅडम प्लीज असं मेडिटेशन घेत राहा, आम्हाला खूप बरं वाटतं. नक्की नक्की. उद्या खूप खूप सुंदर छान वाटतं. मेडिटेशनचा या बॅच मध्ये आपण 2 हो मेडिटेशन हो डिव्हिजन हो मी करणार आहे. उद्याचा एक अनुभव खूप सुंदर आहे जिथे आपण हो 5 मॅडम. गार्बेज 5 कर्म क्लिअर करण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्यानंतर तुमचा फिजिकल मेंटल हो जो हो काही ते स्ट्रेस आहे तो पूर्ण कमी करण्यासाठी एक मेडिटेशन आपण घेणार आहे. दोन्ही मेडिटेशन हो खूप हो सुंदर राहणार. थँक्यू ओके थँक्यू. चला थँक्यू थँक्यू. सो मच, लास्ट आपण थँक्यू एक सो मच. गोबरे मॅडमचा एक्सपिरियन्स घेऊ आणि थांबू आज इथे. मॅडम मी बोला आज मॅडम. जरा लेटच जॉईन केलेला क्लास. मला माहिती नव्हता, आज माझा फर्स्ट डे. पण मला एवढं पॉझिटिव्ह वाटलं ना, खरंच म्हणजे अशी पॉझिटिव्हिटी ऑलरेडी क्रिएट केली तुम्ही. थँक्यू. थँक्यू थँक्यू. सो सगळ्यांना आज एक गुगल ड्राईव्हची लिंक येणार आहे. आपलं एक्सपिरियन्स वाली गुगल लिंक येणार आहे. तर ती प्रत्येकाने जे काही तुम्हाला वाटलं, सेशन कसं वाटलं, नक्की शेअरिंग करा. तुमचं शेअरिंग माझ्यासाठी प्रेरणा आहे. आणि आपल्या युट्यूबची लिंक तुम्हाला येईल तर चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला रोजचं नोटिफिकेशन आणि रोजचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. मला ऐकून घेतलं यासाठी आपले कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू 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 व्हेरी मच. धन्यवाद.